नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. आजचा व्हिडिओ आरंभ सिरीज मधला एक 5वा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण आणखी 5 गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रातले डिस्कस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायव्हेट कॉलेज ज्यावेळी येतील त्यावेळेस प्रायव्हेट कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चर, कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर सुद्धा आपण विद्यार्थी आणि पालकापर्यंत 2024चा जो कंटेंट होता त्यानुसार पोहोचवू. आणि जसे जसे यावर्षीचे फीज अपडेट होतील, हॉस्टेल मेसच्या फीज अपडेट होतील, तसं तसं आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करू. तर आजचं कॉलेज आहे सुरुवातीचं पहिलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ. मागच्या वर्षी त्या कॉलेजचं पहिलंच वर्ष होतं. एकदम लास्ट 2 राऊंड हे कॉलेज मागच्या वर्षी पार्टिसिपेट केलं नव्हतं कारण की वेळेवर परमिशन आल्या होत्या. वेळेवर परमिशन आल्या कारणाने 2 राऊंडच्या सीट्स भरल्या नव्हत्या आणि ऑल इंडिया कोटामध्ये पण राऊंड 3ला आणि स्टेट कोटामध्ये पण राऊंड 3लाच या कॉलेजनी पार्टिसिपेट केलं होतं. 2024चं एस्टॅब्लिशमेंट आहे अंबरनाथ ठाणेमध्ये हे कॉलेज आहे. 100 सीट्स आलेले आहे. बीजी छाया हॉस्पिटल अटॅच हॉस्पिटल आहे. किती बेडेड हॉस्पिटल आहे तर आता आपण 100 बेडेड हॉस्पिटल कन्सिडर करा. माझ्याकडे तेवढा डेटा नाही आहे, व्हेरी लास्ट इयरचं कॉलेज असल्या कारणाने. पीजी डिपार्टमेंट 0, पीजी सीट 0, हॉस्टेल अवेलेबल होतं. ओपीडी अप्रॉक्स 300 आणि आपण याला कुठल्या टियर मध्ये मोडतो तर आय टियरचा आपण याला रेटिंग देतो. त्यानंतर खूप चांगलं कॉलेज, खूप जुनं कॉलेज आणि मुलं याला नेक्स्ट केईएम म्हणतात. केईएम सारखंच कॉलेज आहे. असं कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. 1947चं एस्टॅब्लिशमेंट आहे. 250 जागा आहेत. गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल अटॅच्ड आहे. 230 बेडेड हॉस्पिटल आहे. 21 पीजी डिपार्टमेंट आहे. 263 पीजीच्या सीट्स आहे. हॉस्टेल 4.5 वर्षासाठी अवेलेबल आहे आणि ओपीडी जी आहे ती 1700-1800च्या पुढे आहे. आणि याला आपण बी कॅटेगरीच्या टियर मध्ये रेटिंग देतो. बी कॅटेगरी म्हणजे लाईक जे बीजे सारखं कॉलेज आपण याला म्हणू शकता. त्यानंतरचं कॉलेज आहे इंदिरा गांधी मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. हे पण नागपूरलाच आहे. नागपूरमध्ये 2 गव्हर्नमेंट कॉलेज आहे. 1968 नागपूरचं कॉलेज कोणत्याही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येत नाही. नागपूरचं कॉलेज हे प्युअर, दोन्ही कॉलेज प्युअर गव्हर्नमेंट कॉलेज आहे. 1968चं एस्टॅब्लिशमेंट आहे. 200 सीट्स आहे. मेयो हॉस्पिटल आहे जे अटॅच्ड आहे. 822 बेडेड हॉस्पिटल, 20 पीजी डिपार्टमेंट, 157 पीजी सीट्स, हॉस्टेल अवेलेबल आहे. जीएमसी आणि आयजीएमसी मध्ये कन्फ्युजन आहे. तर ऑब्व्हियसली जीएमसी चांगला आहे, पण हॉस्टेल वगैरे 2 पैकी कुठलं चांगलं आहे सर तर आयजीएमसीचं हॉस्टेल चांगलं आहे. पेशंट काउंट 1600 ते 2000ची ओपीडी आहे आणि आपण याला सी टियर मध्ये आपण याला रेटिंग देतो. सी टियरच्या कॉलेजेसमध्ये आपण आयजीएमसीला ठेवतो. त्यानंतर आहे श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ. हे पण खूप चांगलं ऑप्शन आहे. याला आपण ई टियर मध्ये देतो, पण बरेच जण यवतमाळ सारख्या लोकेशन असल्यामुळे कॉलेजला प्रिफर करत नाही. पण कॉलेजचं शिक्षण, एज्युकेशन क्वालिटी खूप चांगलं ऑप्शन आहे. यवतमाळला स्थित आहे. 1989चं एस्टॅब्लिशमेंट आहे. 200 सीट आहे. श्री वसंतराव नाईक हॉस्पिटल अटॅच्ड आहे. 765 बेडेड हॉस्पिटल आहे. 14 पीजी डिपार्टमेंट अवेलेबल आहे. 55 पीजी सीट्स आहे. हॉस्टेल 4.5 वर्षासाठी अवेलेबल आहे. आणि पेशंट काउंट जो आहे ओपीडी ती 1200ची आहे. आणि याला आपण ई टियर मध्ये डिवाइड करतो. ई टियर म्हणजे अकोला, यवतमाळ, लातूर, नांदेड, कोल्हापूर आणि कदाचित अंबेजोगाई हे सगळे कॉलेजेस एका टियरमध्ये आपण डिवाइड करतो. आणि मग आपण जर टियर वाईज सारखे आहे तर मी कुठलं घ्यायला पाहिजे तर याच्यानंतर आपण जो टियर वाईज विद्यार्थ्यांना लिस्ट दिली आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला कन्व्हिनियन्स त्यामध्ये ऍड करावा. म्हणजे एखादा विद्यार्थी अकोल्याचा आहे तर त्याने अकोला घ्यावं, लातूरचा आहे तर लातूर घ्यावं, नांदेडचा आहे नांदेड घ्यावं, यवतमाळचा यवतमाळ घ्यावं. त्यानंतर या व्हिडिओमधलं 5वं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला. अकोला स्थित आहे. 2002चं एस्टॅब्लिशमेंट आहे. अकोल्याच्या कॉलेजपेक्षा यवतमाळचं कॉलेज जुनं आहे. 200 बेडेड हॉस्पिटल आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे, गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल जे आहे ते अटॅच्ड आहे. 840 खाटांचं हॉस्पिटल आहे. 16 पीजी डिपार्टमेंट अवेलेबल आहे. 73 पीजी सीट्स आहे. हॉस्टेल 4.5 वर्षासाठी अवेलेबल आहे. 975 to 1050 सीट्स आहे. आणि याला पण आपण सेम मी जसं आधी सांगितलं ई टियर मध्ये मोडतो. ई टियरचा आपण त्याला रेटिंग देतो. अशीच माहिती सगळ्या कॉलेजेसची मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला ही जी सिरीज आहे या सिरीजला लाईक करा. धन्यवाद.